हेमू आणि नेहाच्या नात्याला आता बरेच दिवस उलटून गेले होते. दोघात बॉन्डिंग पण छान जमली होती. फक्त लग्न घरातल्यांच्या विरोधात जाऊन न करता सगळ्यांची परवानगी आणि आशीर्वाद घेऊनच करणार असल्याचं नेहा अनिता आणि सोनियाला सांगते. नेहाच्या या म्हणण्यावर खुश होत त्या दोघी नेहाला स्वतःच्या हाताने बनवलेल्या जेवणाची पार्टी मागतात. नेहा खुश होऊन तयार होते. पार्टीसाठी तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थांची लिस्ट मागवते. रविवारचा दिवस पार्टीसाठी फिक्स होतो. सरप्राईज गेस्ट म्हणून हेमूला इन्व्हाइट केलेलं असतं या दोघींनी. ठरल्याप्रमाणे रविवारी सगळे एकत्र जमतात. नेहाने छान जेवण बनवलेलं असतं. सगळे खुश होऊन नेहा एक उत्तम सुगरण आहे हे मान्य करतात. हेमू खुश होऊन आईस्क्रीम माझ्याकडून असं बोलतो. गप्पा करत करत जेवण होते. आता हेमू खाली जाऊन नेहाच्या आवडीचे पिस्ता आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीमवर ताव मारत असताना हेमूच्या फोनची रिंग वाजते. स्क्रीनवर मामाचा नंबर. हेमू बाहेर जाऊन अटेंड करतो. अर्धा तास होऊन गेला तरी हेमू आला नाही. बघून त्या तिघी टेन्शनमध्ये येतात. हेमू खूप वेळाने परत येतो, तोच चेहरा पाडून. त्याला कारण विचारतात तेव्हा तो सांगतो की नेहा हो बोलण्यापूर्वी मी मामाला मुलगी पसंत करून ठेवायला सांगितले होते. त्यांनी रविवारी ठरावाचा कार्यक्रम ठरवला आहे. हे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. नेहाचा झालेला रडवेला चेहरा बघून हेमू तिला समजावतो. पण यातून तो कसा मार्ग काढतो ते बघूया कथा इथून पुढे. तर ती मुलगी हेमूला पाहावी लागणार आणि हेमूची मामी तर या मुलीसाठी फार आग्रही आहे हे तर हेमूच्या मामाने स्पष्ट सांगून टाकले आहे. हे सगळे विचार करून झाल्यावर सोनिया आणि अनिता वैतागून गेल्या आणि म्हणाल्या, बघ नेहा, तू सुरुवातीला हेमूकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम. त्या दिवशी तुला खिजवण्यासाठी चिडवण्यासाठी म्हणून हेमूने मामाला फोनवर थाटात सांगून टाकले, तुम्ही पसंत करा माझ्यासाठी मुलगी, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. अनिता म्हणाली, हेमूने अक्कल कुठे गहाण टाकली होती कुणास ठाऊक त्या दिवशी. आता घ्या, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय. बोंबलून पण काही उपयोग नाही. आता काय होणार रविवारी हे त्या एका देवालाच माहिती. दोघींचे असे निराश होऊन बोलणे ऐकणे नेहाला सहन करणे शक्य नव्हते. ती दोघींना हात जोडत म्हणाली, प्लीज प्लीज असे काही म्हणू नका. होपफुल राहूया ना आपण. तुम्हीच मला असे घाबरवून टाकू लागलात तर मी कसे सावरू स्वतःला. तिची ही अवस्था पाहून दोघींना तिची दया आली. तिला धीर देत त्या म्हणाल्या, सॉरी बेबी, आता नाही बोलणार, ओके. सावर स्वतःला. मग असंच इकडच्या तिकडच्या गप्पा करून मन जाग्यावर आले. त्या दोघी झोपी गेल्या. नेहा एकटीच जागी होती. हेमूच्या फोनची वाट पाहत गावाकडे निघालेल्या हेमूला संकटातून सोडव रे देवा. नेहा डोळे मिटून प्रार्थना करत लागली. ट्रेनमध्ये हेमू प्रवास करत होता हे खरे, पण त्याचे मन ते तर कधीच विचारात बुडून गेले होते की उद्या शनिवार आणि मग रविवारी काय काय घडणार आहे कुणास ठाऊक. मामा एखाद्या वेळी समजून घेईल सुद्धा. पण मामी तिला जेव्हा आपली लव्ह स्टोरी कळेल आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे हे जेव्हा जाणवेल, त्यानंतर जे काही होईल त्यातून फक्त गोंधळ आणि गोंधळ. नात्यामधले तणाव वाढणे आणि गैरसमजाने एकमेकांत धुसफूस होणार. हेमूने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार. हे तर नक्कीच होणार आणि त्याचा हा राग
ती किती दिवस आपल्या मामावर आणि आपल्या आईवर धरून ठेवील याचा काही अंदाज करणे शक्य नव्हते. हेमूला आज राहून राहून त्या दिवशी आपल्या मामाला सांगून बसलोत की तुम्ही पोरगी पसंत करून ठेवा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. आपली हेकेखोर मामी आता याच शब्दात आपल्याला पकडून ठेवणार आहे. ही गोष्ट नक्की की यातून हेमूची सुटका सहजपणे होणे खूप मोठे अवघड काम आहे. हे झाले मामा आणि मामीचे. पण आपल्या आईबाबांना आपण परस्पर असे ठरवले आहे हे आवडेल की नाही हा प्रश्न पण भेडसावणारा आहेच. शेवटी हेमू आपल्याच मनाला धीर देत म्हणाला, आता कसलाच विचार करायचा नाही. ज्यावेळी समोरासमोर जे घडेल त्याला त्या त्या वेळी सामोरे जात प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. उगीच हे होईल का, ते होईल का, असे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा काल्पनिक भीतीने स्वतःच्या मनाला घाबरवून टाकायचे नाही. असे ठरवल्यावर हेमूच्या मनाला धीर आला. सकाळी 10 वाजता त्याची ट्रेन पोचणार होती. त्याने एकदा घड्याळात पाहिले. मध्यरात्रीचे 2:30 वाजत आले होते. अजून 7-8 तास प्रवास शिल्लक होता. ट्रेनच्या स्पीडच्या तालावर बर्थ झुलत होत्या. त्या लयीत त्याला कधीतरी झोप लागली. इकडे नेहाच्या रूमवर रोजच्या वेळेला सकाळ झालेली होती. तिघी पहिला चहा घेत होत्या. पेपर आलेला होता. त्यातली पाने वाटून घेत, बातम्या वाचत वाचत चहा घेणे सुरू होते. आणि अनिताचा मोबाईल सकाळी सकाळी वाजतो आहे हे लक्षात आले. इतक्या सकाळी अनिताला कुणाचा फोन? सोनियाने मोबाईल स्क्रीनवर नाव वाचले, रोहन, आणि म्हटले, उठा, तयार व्हा आणि पळा लगेच. तुझ्या हिरोला आठवण होते आहे. शनिवार रविवार ना. तू आमच्यात नसणार. जा मुली जा. अनिताने सोनियाच्या बोलण्याकडे फक्त हसून पाहिले आणि बेडरूममध्ये जाऊन कॉल घेत बोलत बसली. तिचे बोलणे लवकर आटोपणार नाही हे लक्षात घेत सोनिया म्हणाली, नेहा, आता 2 दिवस तू आणि मी आपणच आपली करमणूक करून घेऊया. भटकंती करूया, बाहेरचं जेवण वगैरे. उगीच रूमवर बोर होत बसण्यापेक्षा बाहेर मन रमेल. तरी सोनियाच्या बोलण्यात खूप उदासी जाणवते आहे असे वाटून नेहा म्हणाली, काय ग, तुझा मूड कशाने गेलाय आता? आठवण येते आहे का तुला तुझ्या शैलेशची? यावर सोनिया म्हणाली, मला त्याची आठवण येत नाहीये. उलट त्याचे नाव काढले तरी नुसता संताप होतो. माझ्या मनाचा मला आठवण होते. माझ्या पिल्लूची, राजूची. बापाच्या आडमुठेपणामुळे आईच्या प्रेमाला परका होऊन बसलाय माझा मुलगा. माय लेकरांची ताटातूट करून शैलेशला काय समाधान मिळतंय ते त्यालाच माहीत. स्वतः त्या बाईच्या प्रेमात आंधळा होऊन बसलाय आणि माझ्या पोराची विनाकारण फरफट होते आहे. देव करो नि या शैलेशला अशी शिक्षा घडो की जन्माची अद्दल घडली पाहिजे. नेहा तिची समजूत घालीत म्हणाली, सोनिया, शैलेशला त्याच्या अपराधाची शिक्षा नक्कीच मिळेल. तू तुझ्या तोंडाने असे शिव्या शाप कशाला देतेस त्याला? त्याला काही झाले तर त्याचा फटका तुझ्या पिल्लूला राजूला बसणार आहे हे तू कसे विसरतेस? हे ऐकून सोनिया म्हणाली, नेहा, खरंच की ग, तुझे बोलणे एकदम करेक्ट आहे. आता नाही असे बोलणार परत कधी. अनिताचे बोलणे संपले असावे. ती या दोघींच्या समोर बसत म्हणाली, बाय सोनिया, बाय नेहा. 2 दिन मैं तो चली मेरे पिया की गली. पण रात्री येणार नेहमीप्रमाणे. तेव्हा दरवाजा उघडा बरे का. अनिता रोहनला भेटण्यासाठी किती अधीर झालेली असते हे नेहा आणि सोनिया पाहत होते. त्या पण बाहेर फिरून येण्याच्या तयारीला लागल्या. आता तिघी जणींची भेट रात्रच होणार होती
इकडे हेमूची ट्रेन अपने निर्धारित समय पर स्टेशनवर पोचली होती. बाहेर पडल्यावर रिक्षा करून हेमू बस स्टेशनवर आला. तिथून 1 तास प्रवास केला की हेमूच्या आई बाबांचे गाव. बस स्टेशनवर खूप गर्दी होती आणि आता इकडच्या भागात देखील कार टॅक्सी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे हेमूने एक टॅक्सी बुक केली आणि तो निघाला. बसपेक्षा कार फास्ट पोचली सुद्धा. हेमूचे आई बाबा त्याची वाट पाहत होते. यावेळी बरेच दिवसांनी हेमू गावाकडे आलेला होता आणि त्याच्या येण्याचे कारण तसेच महत्त्वाचे आणि आनंदाचे होते. घरात येऊन स्थिरस्थावर होऊन बसल्यावर तिघांचे बोलणे सुरू झाले. हेमूने विचारले, मामा मामी उद्या कधी आणि कसे आहेत? काही निरोप आला असेल ना? बाबा म्हणाले. मामांनी इतक्या घाईत हा कार्यक्रम ठरवलाय की विचारू नको. तुझ्या एकाही बहिणीला कळवता आले नाही. काय वाटेल त्यांना उद्या कार्यक्रम झाला असे माहिती झाल्यावर? बाबांचे म्हणणे एकदम बरोबर होते. हेमू म्हणाला, हो ना, त्यांना नक्कीच वाईट वाटेल की हेमूचा कार्यक्रम आणि आम्ही गैरहजर. असे कसे ठरवले? हे ऐकून आई म्हणाली, हेमू, हा कार्यक्रम ठरवण्याचा सगळा खटाटोप तुझ्या मामीचा आहे आणि तिने जे ठरवले ते झालेच पाहिजे. मामीचा हा स्वभाव, तिचा हट्ट आणि हेका सगळ्यांना माहिती आहे. एरवी गोष्ट वेगळी, पण तुझ्यासाठी मुलगी पसंत केली तिने. मुलीला आणि तिच्या आई वडिलांना सोबत पाहुण्यांना घेऊन येण्याची जबाबदारी घेतली तिने. मला फोन केल्यावर म्हणाली, तुमच्याच मुलासाठी खटपट करते आहे बरं का नणंदबाई. लाखात एक मुलगी आणते आहे तुमच्या मुलासाठी. माझ्याच नात्यातली आहे. अगदी डोळे मिटून जुळवावी सोयरीक. मुलीला पाहिल्यावर हेमू तिला नाही म्हणणार नाही, कारण त्याने त्याच्या मामाला शब्द दिलाय, तुम्ही पसंत केलेली मुलगी मला पसंत असेल. मी शब्दाबाहेर नाही तुमच्या. आणि मी त्याची मामी अशी तशी पोरगी कशी आणेल बरे माझ्या भाच्यासाठी? आईचे बोलणे ऐकून हेमूला त्या दिवशी मामाला दिलेल्या शब्दाचा राहून राहून पश्चाताप होत होता. त्या बोलण्याचे इतके भयंकर परिणाम होणार याची कल्पना असती तर आपण नक्कीच बोलून बसलो नसतो. पण त्या दिवशी असे बोलताना नेहा समोर बसलेली असताना असे बोललो म्हणून तर नेहाने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आणि तिचे मन आपल्याला मिळाले. असे केले नसते तर अजूनही आपण नेहाच्या प्रेमात झुरत बसलो असतो. हेमूचे बाबा म्हणाले, हे पहा हेमूच्या आई, तुमच्या भावाने आणि भावजईने जे काही ठरवले आहे त्याप्रमाणे सगळे काही ठरल्याप्रमाणे रीतसर होऊ द्या. हेमूने मामाला शब्द दिलाय हे ठीक, पण म्हणून काही तो त्याचा अंतिम निर्णय असू शकत नाही. मुलगी पाहून, तिला भेटून बोलून मगच पुढचे ठरवता येते ना. आता आपण शांतपणाने काय काय होईल, कसे कसे होईल हे पाहत राहू आणि सगळे काही होण्या अगोदरच मामा आणि मामीला काही बोलून दाखवणे घाईचे होईल. आणि आता तर मामा मामी दोघेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसणार. मग आपण बोलून गोंधळात भर कशाला टाकायची? बाबांचे सांगणे आईला आणि हेमू दोघांना पटले. शांतपणे वागणेच यावेळी योग्य आहे असे हेमूचे मन त्याला सारख्या सूचना देऊ लागले. चहा पाणी चालू होते त्याचवेळी बाबांचा मोबाईल वाजला. नंबर आणि नाव वाचीत ते हेमूच्या आईला म्हणाले, आलंच बघा तुमच्या भाऊजईचा फोन, बोला आता तुम्हीच. हेमूच्या आईच्या कानावर मामीचा आवाज नव्हता तर हेमूचा मामा सांगू लागला, अक्का, उद्याचे पाहुणे आणि त्यांच्या कार्यक्रमात थोडा बदल झालाय. आम्ही सगळे उद्या सकाळी येणार होतो ना, त्याऐवजी
पाहुणे दुपारी येतील तुमच्याकडे. म्हणजे लगेच कार्यक्रम करून संध्याकाळी वापस, असे ठरलंय पाहुण्यांचं. आता त्यांचा निरोप आला ऐकून लगेच तुम्हाला फोन लावलाय. आता बाकी निवांत चालू द्या. आणि हेमू आला असेल ना सकाळी, त्याला सांग मी आजच येतोय म्हणावं मुक्कामाला तुमच्याकडे. त्याची मामी येईल पाहुण्यांसोबत. मामाचे बोलणे आईने जसेच्या तसे हेमूच्या कानावर घातले. हेमू मनात म्हणाला, अरे वा, कहाणी में ट्विस्ट. हे तर फारच छान झाले. उद्या संध्याकाळपर्यंतचा बहुमोल वेळ आहे आपल्या हातात. एकट्या मामाचे आजच येणे हा आपल्यासाठी खूप मोठा शुभशकुन आहे, असेच हेमूला राहून राहून वाटत होते. आपल्या मनाला अचानक खूप प्रसन्न वाटत आहे. हलके हलके आणि आनंदित वाटते आहे, असे हेमूला वाटत होते. तो आतुरतेने मामाच्या येण्याची वाट पाहू लागला. निराशेने हेमूच्या मनाला वेढून टाकलेले असताना मामाचा आलेला फोन आणि आज संध्याकाळी मुक्कामाला येतो आहे या बातमीने हेमूच्या मनाला मोठा धीर आल्यासारखे वाटू लागले. बुडत्याला जसा काडीचा आधार पुरेसा असतो असे म्हणतात, अगदी तसेच झाले होते हे. मामाचे मुक्कामी येणे, ते पण एकट्याने, याचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. याउलट जर मामी आणि मामा दोघेही आजच आले असते तर परिस्थिती तितकीशी अनुकूल राहिली नसती. मुख्य म्हणजे मामीने पसंत करून ठेवलेली आणि उद्याला जिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आहे तिच्याबद्दल मामाकडून माहिती पण घेता येणार होती. या मुलीला नकार देणे हे तर अखेरचे शस्त्र होते. ते न वापरता जर गोडी गुलाबीने सगळं पार पडत असेल तर उगीच्या उगीच आपल्यातली गोडी का घालवून बसायची, असा विचार करण्याची सवय खरे तर हेमूला नव्हती. पण इकडे येताना अनिता, सोनिया आणि त्याच्या प्रिय नेहाने त्याला धडा समजावून सांगितले होते. हेमू, तू जे करशील ते शांत मनाने, थंड डोक्याने विचारपूर्वक करावेस. विनाकारण भडकून जाऊ नकोस. तुला वाटायचे एक आणि प्रत्यक्षात असे काही नाही झाले तर सगळ्यासमोर तू वाईट ठरायला नको. एरवी असे कंट्रोल करणे आपल्याला जमले नसते. या प्रश्नाचे उत्तर नाही असेच होते. पण नेहाच्या सहवासात तिचा हा गुण आपल्यात सहजपणे आलाय म्हणून तर आज ही परिस्थिती हाताळणे फारसे कठीण नाहीये, असा विश्वास आपल्या मनाला आलेला आहे. कितीतरी दिवसानंतर हेमू त्याच्या घरी निवांतपणे आलेला होता. कालचा प्रवास, सकाळी सकाळी आलेला मामाचा फोन आणि उद्याचे टेन्शन याचे प्रमाण कमी झाले आहे, असेच हेमूला वाटत होते. स्नान झाल्यावर आईने त्याच्या आवडीचे झणझणीत कांदे पोहे बनवले. आई बाबांच्या सोबत मस्त फराळ झाला. चहा घेऊन झाल्यावर हेमूला सुस्ती आल्यासारखे वाटत होते. हे पाहून आई म्हणाली, हेमू, पड थोडा वेळ. एक डुलकी घेतली की मग बरं वाटेल. ट्रेनमध्ये झोप लागते, पण ती घरच्यासारखी शांत झोप थोडीच असते. तू उठेपर्यंत मी स्वयंपाकाचे बघते. तुझ्या आवडीचे काय गोड करू. हे ऐकून हेमू म्हणाला, आई, उद्या पाहुणे येणार म्हणजे काही ना काही गोडधोड होईलच. तू आज मस्त भाकरी आणि पिठलं असा बेत कर. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा तर असायलाच हवा. लेकाची फर्माईश ऐकून आई म्हणाली, मोठ्या शहरात राहून तुझी खाण्याची सवय मात्र अजून इकडचीच आहे. पाहून छान वाटले. तू पड. जेवणाचे तयार झाले की मी आवाज देते तुला. बाहेरच्या खोलीतील पलंगावर हेमू आडवा झाला. डोळे जड झालेले होते. झकास ढुलकी घेऊया आता, असे म्हणून उबदार पांघरून अंगावर घेऊन तो पडून राहिला.
अर्धवट गुंगीत असताना त्याला जाणवले, त्याचे आई आणि बाबा किचनमध्ये बसून आपल्याबद्दलच काही बोलत आहेत. हेमू कान देऊन ऐकू लागला. आई बाबांना म्हणत होती, माझ्या भाऊजईचे कुणाला न सांगता विचारता परस्पर आपल्या हेमूसाठी मुलगी ठरवलीये आणि हेमूला आपल्या दोघांना त्या मुलीला दाखवण्यासाठी उद्या घेऊन येते आहे. हे मला अजिबात आवडले नाहीये. मुलगी कोण आहे, कशी आहे, तिचे शिक्षण, तिचे आई-वडील, घराणे, खानदान काही म्हणजे काही माहिती नाही आपल्याला. तिला आवडली म्हणजे ही मुलगी आपल्याला आवडेल असे कसे होईल? ज्याला आयुष्य काढायचे आहे तिच्याबरोबर त्या हेमूला तरी मुलगी आवडेल का, याचा तरी विचार करायचा होता तिने. आपला हेमू किती शिकलेला आहे. मोठ्या शहरात, मोठ्या कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर नोकरी करतो. निदान त्याला शोभणारी तरी आहे की नाही? मला तर खूप काळजी लागून राहिली आहे. कारण हेमूला न शोभणारी पोरगी तर मी पसंत करणारच नाही. स्पष्टपणे तोंडावर नाही म्हणेन मी. कारण या गोष्टीत भिडभाड काही कामाची नाहीये, हे मला कळतंय. हे सगळे ऐकून घेत हेमूचे बाबा म्हणाले, हे बघ, इतके वैतागून जाण्याचे काही कारण नाही. उद्या होऊन काय होईल? मुलगी अनुरूप असेल तर आपल्याला नक्कीच तिचा विचार करावा लागेल. सगळ्या दृष्टिकोनातून जर ही मुलगी आपल्या हेमूसाठी आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण हेमूला सुद्धा समजावून सांगूया की बाबा रे, मोठ्या माणसांचे ऐक, अनुभवातून जास्त पाहता येते आम्हाला. ही मुलगी योग्यच वाटते. तू हो म्हण आणि मोकळा हो. आम्ही लागतो तयारीला. आणि समजा असे नसेल तर नाही म्हणायचे, हे तर आपले ठरलेच आहे. पण आपण नेहमी चांगलेच व्हावे असा विचार करत जावा असे मला वाटते. बाबांच्या या बोलण्याने हेमूच्या डोळ्यावरची झोपच उडाली. बाबांचे वाक्य, मुलगी अनुरूप असेल तर आपण नक्कीच तिचा विचार करायचा. बापरे, असेही काही होईल याचा विचार नव्हता केला आपण. तो उठून बसला. त्याला वाटत होते आपल्या आई बाबांना आपणहून सगळे सांगून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्हा त्याची आई काही बोलते आहे हे लक्षात आले. आई बाबांना म्हणत होती, हेमूसाठी मुलगी पाहण्यासाठी आता सुरुवातच झाली आहे असे समजूया आपण. अनायासे हेमू आलेलाच आहे. तर संध्याकाळी त्याचा मामा आल्यावर आपण मिळून हेमूलाच विचारूया, बाबा रे, तुझ्यासाठी बायको म्हणून आम्ही कशी मुलगी शोधावी? तुझ्या अपेक्षा काय ते सरळ सरळ सांग. एकदा आम्हाला आम्ही काय लहान गावात राहणारे, मोठ्या शहरात राहून तुझ्या बघण्यात आमच्या बघण्यात खूप फरक पडलेला आहे हे समजते आम्हाला. उद्याची मुलगी तुझ्या अपेक्षेप्रमाणे असली तर प्रश्नच मिटला. पण नसेल तर शोध सुरू ठेवावा लागेल आपल्याला. हे ऐकून बाबा म्हणाले, आपल्या मुलाची काळजी घेणे, त्याबद्दल असा विचार करणे हा प्रत्येक आईचा स्वभाव असतो. त्याला शोभल असेच आहे हे सगळे. काही हरकत नाही. संध्याकाळी मामा आला म्हणजे आपण हेमूशी समोरासमोर बसून चर्चाच करूया. कारण विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हे ऐकून लगेच सांगण्याचा मोह हेमूने आवरला. आता आई बाबांना सांगायचे, संध्याकाळी मग मामा आल्यावर पुन्हा तेच सांगत बसायचे असे नकोच. सगळे समोरासमोर बसू, त्यावेळी नेहाबद्दल सांगून टाकायचे. त्याशिवाय मनावरचे हे ओझे काही उतरणार नाहीये, हेच खरे. हेमू तसाच लोळत राहिला. इकडे रूमवर नेहा आणि सोनिया दोघीच होत्या. अनिता सकाळीच तिच्या रोहनला भेटायला गेली होती. नेहा म्हणाली, सोनिया, चल आपण बाहेर पडूया. इथे घरात बसून मला अनइझी वाटत आहे. आता यावेळी हेमूच्या घरी काय चालले असेल या विचाराने डोके गरगरून गेले.
तो काही बोलला असेल का? आमच्याबद्दल त्याने त्याच्या आईबाबांना सांगितले असेल का? आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आजच त्याचे मामा मामी येणार आहेत आणि हेमूने काहीही अपडेट दिलेले नाहीत. माझे टेन्शन सारखे वाढतच आहे. नेहाची बोलणी ऐकल्यावर सोनिया म्हणाली, हे बघ नेहा, आता या अशावेळी घडणाऱ्या गोष्टींना धीराने सामोरे जायचे असते. इतकेच तुला सांगेन. तुला इथे बसून फक्त काळजी करायला काय जाते? तो हेमू स्वतः तिकडे युद्धभूमीवर आहे. त्याच्या मनाचा जरा विचार कर. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.